नमस्कार, मी सुनील मुरमुरे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे। तर आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे अतिशय महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। दिनांक 3/9/2021 रोजीचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। तर या परिपत्रकामध्ये विषय आहे राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या निवडीबाबत हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। हे पत्र कशा पद्धतीने भरावायचे आहे, कोणत्या वेबसाईटवर जाऊन भरावायचे आहे, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे, यामध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे त्याची यादी आणि आवेदन पत्रात लागणाऱ्या माहितीचा तपशील, या सर्वच गोष्टींची माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग शासन परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे ती पाहूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती आवडल्यास शेअर करा। चला तर मग शासन परिपत्रकास सुरुवात करूया। विषय राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या निवडीबाबत। संदर्भ NCERT नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक 5/5/2021 अन्वये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे। याच सोबत जोडलेल्या यादीनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करतानाच 25 पोझिशन पेपर तयार करण्यात येणार आहेत। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्व समावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे। यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, राज्य अभ्यासक्रम आराखडा बालपणातील काळजी व शिक्षण, राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षक शिक्षण, राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रौढ शिक्षण। उपरोक्त नमूदप्रमाणे 4 राज्य अभ्यासक्रम आराखडे व 25 पोझिशन पेपर विकसित करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अध्यापक, विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय तज्ञ, विशेष तज्ञ, केंद्र प्रमुख, प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य यामधील इच्छुक तज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे। तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा पोझिशन पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन योगदान देण्याची इच्छा व आवश्यक तज्ञत्व असणाऱ्यांनी या वेबसाईटवर आवेदन करावे। सदर आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख 17/9/2021 आहे। तरी याबाबत आपल्या अधीनस्थ असणाऱ्या या कार्यक्षेत्रातील इच्छुक तज्ञ व्यक्तींना उपरोक्त वेबसाईटवर अचूक माहिती भरण्याबाबत अवगत करण्यात यावे। अर्ज केलेल्या तज्ञांमधून विहित पद्धतीने आवश्यक तज्ञांची निवड प्रक्रिया सदर कार्यालयामार्फत पार पाडण्यात येईल व निवड झालेल्या संबंधितांना ईमेल पत्राद्वारे पुढील प्रक्रियेबाबत सूचित करण्यात येईल। सोबत आवेदन पत्रात लागणाऱ्या माहितीचा तपशील, आवेदन पत्रात लागणाऱ्या माहितीचा तपशील, 25 पोझिशन पेपर व विषयाची यादी। चला तर मग खाली पाहूया। करिक्युलम अँड पेडगॉजी रिलेटेड 12 पेपर आहेत। यामध्ये पहिला पेपर आहे फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन, दिस विल इन्क्लूड एम्स ऑफ एज्युकेशन, प्री स्कूल एज्युकेशन अँड फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमर्सी। तिसरा करिक्युलम अँड पेडगॉजी,
holistic, enjoyable and engaging curriculum and pedagogy, school curriculum, national and international researches, new curricular areas for school education in 21st century, issues and systemic requirement. चौथा आहे एज्युकेशन इन सोशल सायन्स. पाचवा आहे व्होकेशनल एज्युकेशन. सहावा आर्ट्स एज्युकेशन, सायन्स एज्युकेशन, मॅथमॅटिक्स एज्युकेशन अँड कम्प्युटेशनल थिंकिंग, लँग्वेज एज्युकेशन, इन्व्हायरमेंटल एज्युकेशन, हेल्थ अँड वेलबिंग, रिफॉर्म इन एक्झामिनेशन अँड हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. क्रॉस कटिंग थीम यामध्ये 5 आहेत पोझिशन पेपर. त्यामध्ये पहिला नॉलेज ऑफ इंडिया, व्हॅल्यू एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, जेंडर एज्युकेशन, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फॉर स्कूल एज्युकेशन. अदर इम्पॉर्टंट एरियाज ऑफ NEP 2020 यामध्ये 8 पोझिशन पेपर आहेत. त्यामधला पहिला टीचर एज्युकेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग फॉर स्कूल्स, स्कूल गव्हर्नन्स अँड लीडरशिप, publication of quality textual and non-textual materials, issues, challenges and way forward, linkage between school education and higher education, alternative ways for schooling, emerging role of community in education, adult education. तर अशा पद्धतीने 25 पोझिशन पेपरची यादी आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. चला तर मग खाली पाहूया. आवेदनपत्रात लागणाऱ्या माहितीचा तपशील. स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क कॉन्ट्रीब्युशन फॉर्म. द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 NEP 2020 which was approved on 29th July 2020 outlines the vision of India's new education system. The policy is a comprehensive framework for elementary education to higher education as well as vocational training in both rural and urban India. For types of state curriculum framework to be developed as per e-template provided by NCERT. First, SCF for school education, SCF for early childhood care and education, SCF for teacher education, SCF for adult education. For this, it was also been decided that the 4 state curriculum framework SCFS will be developed first and these will then feed into the preparation of the NCFS. This SCFS in the draft form will provide valuable inputs for the national curriculum framework. Position papers will be developed for preparation of SCFS. All these process will require an expert. This form is created to select these experts. Read the instructions before filling out the form. चला आता मग फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते पाहूया. फर्स्ट, main objective of this registration is to select 25th state focus groups and 3 state steering committee for developing state position papers and state curriculum framework for National Education Policy 2020. The final selection of the candidate for respective focus group will be done in tight security. Only SCERT Maharashtra Pune has the right to select candidates. No one will interfere in this process. If anyone tries to interfere
his form will be rejected. All information should be filled in English. For technical help and support, email your query or difficulty to curriculumdept@ma.ac.in with your mobile number. I agree all above instructions. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते पाहूया. सोल्यूशन टिक मार्क. सेकंड, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. जेंडर टिक मार्क. डेट ऑफ बर्थ क्लिक ऑप्शन. ईमेल राइट ऑप्शन. मोबाइल नंबर व्हाट्सएप. ऑफिस इंस्टीट्यूशंस कैटेगरी. ऑफिस इंस्टीट्यूशन नेम. प्लेस डिस्ट्रिक्ट. डिजाइनेशन. करंट पोस्ट एक्सपीरियंस इन ईयर. प्रोफेशनल क्वालिफिकेशन एजुकेशन. D.Ed, B.Ed, M.Ed, B.Ped, M.Ped टिक मार्क. यापैकी जी पदविका आपण घेतलेली आहे त्या पदविकेला टिक मार्क करायचा आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन टिक मार्क. ग्रॅज्युएशन सब्जेक्ट्स ड्रॉप डाउन बॉक्स. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन टिक मार्क. एनी अनदर. पोस्ट ग्रॅज्युएशन subjects drop down box. Number of books published with ISBN click option. Number of books published without ISBN number. Research paper articles published ISSN. Number of international publications click option. Number of national publication click option. Number of state level publication click option. Research paper article published without ISSN number click option. Number of international publications click option. Number of national publication click option. Number of state level publication click option. Select state curriculum framework committee you want to work for from the फॉलोइंग लिस्ट. यामध्ये सुद्धा क्लिक ऑप्शन. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन, टीचर एज्युकेशन, अडल्ट एज्युकेशन. सिलेक्ट फोकस ग्रुप्स यू वुड लाइक टू वर्क फॉर फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट. ड्रॉप डाउन बॉक्स. 25th पोजिशन पेपर सब्जेक्ट लिस्ट. Did you work for creation of State Curriculum Framework 2010? State Curriculum Framework components right option. Did you work for creation of State Curriculum Syllabus 2012? State Curriculum Syllabus subjects right option. Did you work for in creation of textbook contents? Textbook subject right option. Check mark the below document that you have read click option. NCF 2005, SCF 2010, NEP 2020, सार्थक प्लॅन ऑफ NEP 2020. तर या आवेदन पत्रामध्ये लागणाऱ्या माहितीचा तपशील हा सर्व तपशील आपल्याला इंग्रजीमध्ये भरायचा आहे. म्हणजेच आपल्याला हा फॉर्म इंग्रजीमध्ये भरावायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती ही इंग्रजीमध्ये देण्यात आलेली आहे. तरी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा. धन्यवाद.